Very good morning. Today we are going to start the next part of this topic, that is the method of setting plane table. Yesterday we discussed about the various techniques of the plane table surveying, advantages, disadvantages of the plane table surveying. Yesterday we discussed about the advantages of plane table surveying, disadvantages of plane table surveying, and one more point we discussed which is very important, and that point is the principle of plane tabling. So the principle of plane tabling is principle of parallelism. All the rays drawn through various points should be parallel to the ground point. That is the principle of plane table survey. So we discuss that principle. Now the next part is the method of setting the plane table. आता ह्या पॉइंट या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्लेन टेबल सेट कसं करायचं, ग्राउंड वरती प्लेन टेबल सेट कसं करायचं हे आपण या लेक्चर मध्ये इन डिटेल मध्ये शिकणार आहे. सो कुठलंही सर्वे जे इन्स्ट्रुमेंट असेल तर ते आपल्याला सेट करायचं असेल तर त्याला 3 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. जसं आपण डम्पी लेवल, ऑटो लेवल सेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करतो, त्याचे जे काही ट्रायपॉड आहेत, त्याचे जे काही लेग्स आहेत ते आपण स्प्रेड करतोय, ओपन करतोय. सो ट्रायपॉडचे लेग ओपन केल्यानंतर आपण ते जे काही फूट स्क्रूज आहेत ट्रायपॉडचे ते टाईट करतोय आणि ते ट्रायपॉड जे आहे ते आपण लेवल ग्राउंडवरती ज्या ठिकाणी हार्ड स्ट्राटा आहे, ग्राउंड आहे, त्या ठिकाणी आपण ते ट्रायपॉड आधी सेट करतोय आणि त्याच्यावरती स्क्रूची ॲडजस्टमेंट करून डम्पी लेवल, ऑटो लेवल सेट करतोय. सो लाईक दॅट प्लेन टेबल is also installed, or plane tables is also set on the ground by the same method as we are doing in auto level or dumpy level in previous semester. So there are three processes which are involved in setting up the plane table. So first one is the leveling, second one is the centering, and third one is the orientation. So leveling, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन ह्या 3 महत्त्वाच्या स्टेपच्या साहाय्याने आपण किंवा या 3 महत्त्वाची ॲक्शन करून आपण प्लेन टेबल ग्राउंडवरती सेट करू शकतो. सो लेवलिंग. सो फर्स्ट पार्ट इज द लेवलिंग. सो ऑल ऑफ वी आर वेल अवेअर अबाउट द लेवलिंग. सो लेवलिंग अँड सेंटरिंग या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, the table should be set up at a convenient height for working on the board. So here table should be set at a convenient height. So आपली जी काय हाईट आहे, कम्फर्टेबल हाईट, त्या हाईटच्या लेवलनं टेबल सेट केलं जातं. So what is the convenient height? How to decide the convenient height? Suppose there is a group of 5 student, 5 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. सो प्रत्येकाची हाईट काही समान नसते. सो प्रत्येकाला सोयीचं होईल ऑब्झर्वेशन घेत असताना प्लेन टेबलमध्ये आपल्याला पहिल्यांदा ऑब्झर्व करावा लागतो टार्गेट स्टेशन आणि रे ड्रॉ करावे लागते. सो ऑब्झर्व करत असताना आणि रे ड्रॉ करत असताना आपल्याला कम्फर्टेबली आपल्याला ते रे ड्रॉ करता येईल किंवा कम्फर्टेबली तो जो काय रेंजिंग रॉड आहे किंवा नेक्स्ट जो काय टार्गेट ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व होईल किंवा दिसेल अशा सोयीच्या हाईटला प्लेन टेबल सेट केले जाते. सो त्याला काय म्हणतोय आपण, लेवलिंग. सो ही जी काय लेवलिंगची हाईट आहे ती इट इज अबाउट 1 मीटर फ्रॉम ग्राउंड.
म्हणजे जे काही ग्राउंड लेवल आहे त्या ग्राउंड लेवल पासून साधारणतः 1 मीटर अंतरावरती प्लेन टेबल जे आहे ते प्रॉपरली लेवल किंवा प्रॉपरली सेट केलं जातं. The legs of tripod should be spread well apart and firmly into the ground. सो ट्रायपॉडचे जे काही लेग्स आहेत म्हणजे ट्रायपॉडला 3 लेग असतात त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं ट्रायपॉड. ट्राय म्हणजे 3 आणि पॉड म्हणजे लेग्स. सो 3 लेग आहेत त्याच्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे ट्रायपॉड. सो पहिल्यांदा काय करायचं ट्रायपॉडचे जे काही लेग्स आहेत ते व्यवस्थित पसरवायचे स्प्रेड आणि फर्मली इंटू द ग्राउंड. ते जे लेग आहेत ते आपल्याला जर फर्म ग्राउंड नसेल लूज ग्राउंड असेल लूज सॉइल तर ते जे लेग्स आहेत ते खाली काय होणार आहेत सिंक होणार आहेत. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी फर्म ग्राउंड आहे अशा पॉइंटला ट्रायपॉडचे लेग्स हे सेट करायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं लेवलिंग अँड सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय आता ज्या ठिकाणी आपण ट्रायपॉड किंवा प्लेन टेबल सेट केलेला आहे सो ग्राउंडचा जो काही पॉइंट आहे जो आपण मार्क केलेला आहे किंवा सिलेक्ट केलेला आहे त्या ग्राउंडच्या पॉइंटच्या वरती प्लेन टेबल बरोबर एक्झॅक्टली सेट करणं किंवा एक्झॅक्टली ठेवणं त्याला काय म्हणतोय आपण सेंटरिंग. सो सेंटरिंग इज द प्रोसेस ऑफ setting the plane table exactly over selected ground point. So that is the definition of centering. Centering ची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते 2 मार्काला. सो सेंटरिंग म्हणजे काय तर जो ग्राउंड पॉइंट आपण सिलेक्ट केलेला आहे ज्या ठिकाणी आपण वुडन पेग किंवा ॲरो सेट करतोय त्या पॉइंटला काय म्हणायचं सर्वे स्टेशन किंवा सर्वे स्टेशनसाठी निवडलेला पॉइंट. त्या पॉइंटवरती प्लेन टेबल आपल्याला सेट करावं लागेल. सो टू सेट दॅट प्लेन टेबल ओव्हर सिलेक्टेड ग्राउंड पॉइंट द प्रोसेस इज कॅरीड आउट दॅट इज नोन ॲज सेंटरिंग. ही जी काही सेंटरिंगची प्रोसेस आहे ती आपण ज्यावेळेला आपले प्रॅक्टिकल सुरू होतील त्यावेळेला आपण समजून घेणार आहे. ओके. सो पहिली जी स्टेप आहे ज्याला आपण काय म्हणतोय लेवलिंग. त्याच्यानंतर सेंटरिंग म्हणजे मी आता सांगितलं की सेंटरिंग म्हणजे काय की जो ग्राउंडचा पॉइंट सिलेक्ट केलेला आहे ग्राउंडवरती जो पॉइंट चॉकपीटनं किंवा वेगळ्या कलर चॉक पावडरनं मार्क केलेला आहे वेगळ्या कलरच्या त्याला काय म्हणतोय आपण तर सर्वे स्टेशन. सो त्याच्यावरती प्लेन टेबल सेट करणं म्हणजे सेंटरिंग. ओके. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे लेवलिंग अँड सेंटरिंग मी जे आता सांगितलं लेवलिंगसाठी काय वापरलं जातंय तर यू फॉर्क वापरला जातोय आणि प्लम बॉब. सो यू फॉर्क आणि प्लम बॉबची स्केच मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला दाखवलेली आहे. आता या ठिकाणी बघताय तुम्ही हा जो रेड कलर मध्ये यू शेप मध्ये दिसतोय त्याला म्हणायचं यू फॉर्क. आता ह्याला यू फॉर्क का म्हटलंय कारण ह्याचा शेप जो आहे त्याचा आकार जो आहे तो इंग्लिश अल्फाबेट यू सारखा आहे त्याच्यामुळे याला काय म्हटलं जाते यू फॉर्क. हा जो यू फॉर्क आहे त्याचं एक जे काय पॉइंटेड एंड आहे हे जे एंड आहे ज्या ठिकाणी ॲरो आहे किंवा कर्सर आहे हे जे एंड आहे हे ड्रॉइंग शीट वरती असतं आणि दुसरं जे एंड आहे त्या एंडला एक थ्रेड बांधलेला आहे या ठिकाणी दिसतोय थ्रेड. तर हा जो थ्रेड आहे त्या थ्रेडच्या एंडला काय आहे तर प्लम बॉब आहे. आता प्लम बॉब कशासाठी वापरतोय जर आपल्याला कुठलाही पॉइंट व्हर्टिकली ट्रान्सफर करायचा असेल ग्राउंडवरती तर त्या केसमध्ये आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतं त्याचं नाव काय आहे प्लम बॉब. सो या ठिकाणी आपल्याला आता सेंटरिंग करण्यासाठी म्हणजेच काय की ग्राउंडवरचा जो पॉइंट आहे तो ड्रॉइंग शीट वरती जर शिफ्ट करायचा असेल आपल्याला तर आपल्याला यू फॉर्क वापरावा लागतो. सो यू फॉर्क वापरत असताना कोणती काळजी घ्यायची यू फॉर्कचा वापर कसा करायचा हे प्रॅक्टिकल ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला इन डिटेलमध्ये मी प्रोसिजर करून सांगेन. सो आत्ता तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सेंटरिंग करण्यासाठी
यू फॉर्क किंवा प्लम बॉबचा वापर केला जातोय. ओके. नो लेबलिंग अँड सेंटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वे सेट करण्यासाठी लेबलिंग पहिल्यांदा केले जाते, त्याच्यानंतर सेंटरिंग केले जाते. तर याच्यानंतरचा जो तिसरा पार्ट आहे त्याला म्हणतोय आपण ओरिएंटेशन. ओरिएंटेशन हे प्लेन टेबलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण सेंटरिंगमध्ये किंवा लेबलिंगमध्ये आपण प्लेन टेबल व्यवस्थित सेट करतोय. जो प्लेन टेबल सेट केल्यानंतर आपल्याला, मी जसं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, टू सेट द प्लेन टेबल देर इज अ सम रूल which is known as a principle. So what is the important principle of plane table surveying? So the important principle of plane table surveying is principle of parallelism. So प्लेन टेबल सर्वे करत असताना हे प्रिन्सिपल एक्झॅक्टली फॉलो झालं पाहिजे. सो या ठिकाणी काल आपण बघितलं की काय प्रिन्सिपल आहे ते, तर ऑल द रेज ड्रॉन फ्रॉम सर्वे स्टेशन शुड पास थ्रू द पॉइंट विच एक्झिस्ट ऑन द ग्राउंड. म्हणजे जे काय पोझिशन जी आहे प्लेन टेबलची, कुठल्याही स्टेशनला प्लेन टेबल शिफ्ट केल्यानंतर प्लेन टेबल वरती ज्या काय रे ड्रॉ केलेले आहेत ते एक्झॅक्टली पॅरलेल पाहिजेत. सो आता हे पॅरलेल जर आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस करावी लागते, त्याला म्हणतोय आपण ओरिएंटेशन. आता ओरिएंटेशनची डेफिनेशन तुम्हाला 3 मार्काला विचारली जाते. सो डिफाईन ओरिएंटेशन अँड explain different methods of orientation, or you might be asked question like what do you mean by orientation and what are the different methods of orientation. सो आता या पॉइंट मध्ये आपण ओरिएंटेशन म्हणजे काय ते बघणार आहे. सो डेफिनेशन ऑफ ओरिएंटेशन इज गिवन हियर. सो हाऊ ओरिएंटेशन इज डिफाइंड? It is the process by which the position occupied by plane table at various survey stations are kept parallel is known as orientation. So this is the definition of orientation. म्हणजे ह्या डेफिनेशनचा अर्थ काय ते समजून घ्या आपण. इट इज द प्रोसेस बाय विच, ओरिएंटेशन ही अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्या साहाय्यानं प्लेन टेबलची जी काही पोझिशन आहे, पोझिशन ऑक्युपाइड बाय प्लेन टेबल, सपोज कुठला तरी एक पॉइंट ग्राउंडवरला सिलेक्ट केलेला आहे ज्या ठिकाणी आपण प्लेन टेबल सेट केलेला आहे. सो सेट केलेला जो काही पॉइंट आहे त्या ठिकाणी आपण रे ड्रॉ करतोय. आता ज्या वेळेला ए पॉइंट पासून आपल्याला इन्स्ट्रुमेंट बी पॉइंटला शिफ्ट करावं लागेल, त्यावेळेला ए पॉइंटच्या ठिकाणी आपण काही रे ड्रॉ केलेले आहेत. आता बी या ठिकाणी ज्या वेळेला आपण प्लेन टेबल शिफ्ट करतोय त्यावेळेला ए या ठिकाणाहून जेवढे रेज आपण ड्रॉ केलेले आहेत ते बी या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर त्या ठिकाणी पॅरलेल पाहिजेत. आता हे जर पॅरलेल आणायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, प्लेन टेबल ओरिएंट करावं लागेल. म्हणजे काय, तर प्लेन टेबल ची मूवमेंट करून, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मूवमेंट करून आपल्याला प्लेन टेबल एक्झॅक्टली पहिल्या पोझिशनला पॅरलेल आणावं लागेल. सो दॅट प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग प्लेन टेबल ॲट न्यू स्टेशन which is exactly parallel to the previous station, so that is known as the orientation. So आता ओरिएंटेशन करणं का महत्वाचं आहे? सो टू फॉलो द प्रिन्सिपल ऑफ पॅरलेलिझम means if the line which is drawn should be parallel to each other, then you have to orient the plane table properly. So for that ओरिएंटेशन इज व्हेरी नेसेसरी. ओरिएंटेशन का महत्वाचं आहे, तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलेलिझम जर फॉलो करायचं असेल तर आपल्याला ओरिएंटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे.
सो ओरिएंटेशन जर आपण व्यवस्थित केलं नाही तर काय होईल? इफ वी आर नॉट डुईंग ओरिएंटेशन accurately, then you will not get accurate result. For getting accuracy of the plane table work, we need to do orientation accurately. तर ओरिएंटेशन जर आपल्याला ॲक्युरेटली करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ओरिएंटेशन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड द प्रोसेस ऑफ ओरिएंटेशन. परत एकदा मी सांगतोय, ओरिएंटेशन इज द प्रोसेस बाय विच द पोझिशन ऑक्युपाइड बाय प्लेन टेबल ॲट व्हेरियस स्टेशन शुड बी केप्ट पॅरलेल. आता ह्या ठिकाणी पॅरलेल जे आहे त्याला महत्त्व आहे. सो प्रत्येक ठिकाणी जे काही प्लेन टेबल सेट करतोय त्यावेळेला याच्या आधीच्या प्लेन टेबल स्टेशनच्या पॉइंटला जे काही रेस ड्रॉ केलेले आहेत ते ज्या वेळेला नवीन ठिकाणी आपण प्लेन टेबल शिफ्ट करून रे ड्रॉ करतोय त्यावेळेला ते एक्झॅक्टली पॅरलेल पाहिजेत. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? ओरिएंटेशन. तर याच्यानंतर आपण बघणार आहे ओरिएंटेशनच्या काय मेथड्स आहेत. ओरिएंटेशनच्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड इज orientation by magnetic needle and second method is orientation by backsighting. So what is the orientation by magnetic needle हे आपण बघूया आता. त्याच्यामध्ये in this method the magnetic north is drawn on paper at particular station. या मेथड मध्ये काय केलं जातंय? मॅग्नेटिक नॉर्थ म्हणजे पृथ्वीची जी काही नॉर्थ आहे डिरेक्शन, ज्यावेळेला मॅग्नेटिक निडल किंवा कुठलीही चुंबकीय वस्तू ज्यावेळेला आपण फ्रीली रोटेट करतोय त्यावेळेला चुंबकीय जी काय वस्तू आहे ती एका पर्टिक्युलर डिरेक्शनला रेस्ट होते. जसं आपण बघितले की चुंबकीय जी काही तबकडी आहे ती चुंबकीय तबकडी ज्यावेळेला आपण एका पिवोट वरती रेस्ट करतोय त्यावेळेला ती जी काही तबकडी आहे ती नॉर्थ साऊथ पोलला काय होते? रेस्ट होते. त्याला काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक नॉर्थ. सो ट्रफ कंपासचा वापर करून आपण काय करू शकतोय? मॅग्नेटिक नॉर्थ प्लेन टेबलच्या शीटवरती आपण मार्क करू शकतोय. सपोज ए या ठिकाणी आपण प्लेन टेबल सेट केलेला आहे. प्लेन टेबल ए या ठिकाणी लेवल केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? ट्रफ कंपास जो आहे त्या ट्रफ कंपासच्या साहाय्याने आपल्याला प्लेन टेबल वरती मार्किंग करावं लागेल. सो आय विल शो यू द स्केच ऑफ द ट्रफ कंपास. ॲक्सेसरीजचा स्टडी करताना आपण ट्रफ कंपास बघितलेला होता. सो लेट मी शो यू वन्स अगेन द ट्रफ कंपास. सो दिस इज द ट्रफ कंपास. या ठिकाणी मॅग्नेटिक निडल जी दिसते ही मॅग्नेटिक निडल प्लेन टेबलवरती आपल्याला घेऊन नॉर्थ डिरेक्शन त्या प्लेन टेबलच्या राईट हँड टॉप कॉर्नरला मार्क करावी लागते. आता याच्यानंतर मॅग्नेटिक निडल मध्ये ॲट द स्टेशन the trough compass is placed along the line of magnetic north and table is turned in such a way that ends of magnetic needle are opposite to zeros of the scale. The board is then fixed in position by clamp. This method is inaccurate in since the result are likely to be affected by local attraction. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? ट्रफ कंपासच्या साहाय्यानं मॅग्नेटिक नॉर्थ डिरेक्शन ड्रॉइंग शीटच्या राईट हँड टॉप कॉर्नरला मार्क केली जाते. सो मॅग्नेटिक नॉर्थ मार्क करत असताना जो काय प्लेन टेबल जो आहे त्याच्या खाली एक स्क्रू असतो. तो स्क्रू लूज करून प्लेन टेबल आपल्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरवावं लागेल. हे कुठंपर्यंत फिरवायचं? द टर्निंग ऑफ द प्लेन टेबल should be continue
till the magnetic needle are opposite to zeros of the scale. सो त्या ट्रफ कंपास वरती 0 0 स्केल दाखवलेले आहे. सो नॉर्थ साइडला 0 आणि राईट साइडला 0 ह्या स्केल ट्रफ कंपास मध्ये मार्क केलेले आहेत. सो टेबल आपल्याला तोपर्यंत फिरवायचा आहे जोपर्यंत मॅग्नेटिक निडल अपोजिट 0 जे आहेत त्यांना कोइन्साइड करत नाही, तोपर्यंत आपल्याला प्लेन टेबल हे अँटी क्लॉकवाइज किंवा क्लॉकवाइज डिरेक्शन फिरवायचं आहे. सो ज्या वेळेला झिरोज ना एक्झॅक्टली मार्क कोइन्साइड होईल त्यावेळेला आपल्याला तो जो काही स्क्रू आहे जो लूज केलेला आहे प्लेन टेबलच्या खाली जो काही स्क्रू असतो तो आपल्याला इमिजिएटली टाईट करायचा आहे. या मेथडला आपण काय म्हणतोय, ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक निडल. आता ही जी काय मेथड आहे ही काय म्हणलं याने इनॅक्युरेट आहे. व्हाय इट इज इनॅक्युरेट? ऑल ऑफ यू नो any magnetic object is having attraction of the certain things or articles like wristwatch or electric tower. So like that magnetic needle is affected by such local attractive objects, and the attraction of that magnetic needle is known as local attraction. So because of the local attraction means if we are wearing watch or any ornamental objects, or if there is a high electric wire which is passing over the area in which we are doing the survey work, then magnetic needle will not show its original north south position, but it will attracted towards that object. Therefore this method is inaccurate. ही मेथड इनॅक्युरेट का म्हटलेलं आहे? कारण मॅग्नेटिक जी काय सबस्टन्स आहे, मॅग्नेटिक निडल आहे, ही जी काय मॅग्नेटिक निडल आहे ती त्या एरियामध्ये असणारे जे काही लोखंडी वस्तू किंवा जे काही घड्याळ आहे, आपण जे ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने घालतोय, असे ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे अट्रॅक्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मॅग्नेटिक निडल मेथड ही इनॲक्युरेट मेथड आहे असं म्हटलेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक निडल. सो आपण काय बघतोय, वी आर डिस्कसिंग द ओरिएंटेशन. सो ओरिएंटेशन इज व्हेरी नेसेसरी टू फॉलो द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल लाईन. सो त्यामध्ये पहिली जी मेथड आहे ती बघितली आपण, दॅट इज द मॅग्नेटिक निडल, ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक निडल. Now the next method is orientation by backsighting. So now let us see what is the orientation by backsighting. Here orientation by magnetic needle is shown. Now let's discuss about orientation by backsighting. So this method is quite simple and accurate as compared to the previous one. So in this method we are doing the backsighting activity. बॅकसाइटिंग करतोय आपण, म्हणजेच काय, सपोज ए इज द फर्स्ट सर्वे स्टेशन अँड बी इज द सेकंड सर्वे स्टेशन. ए हे पहिलं सिलेक्टेड सर्वे स्टेशन आहे आणि बी हे दुसरं सिलेक्टेड सर्वे स्टेशन आहे. नाउ सपोज अ लाइन इज ड्रॉन फ्रॉम सर्वे स्टेशन ए ऑन पेपर ए बी रिप्रेझेंटिंग लाइन ए बी. ओके, सो समजा आपण ए बी लाईन ही ड्रॉइंग शीट वरती ड्रॉ केलेली आहे. सो कॅपिटल ए आणि कॅपिटल बी हे ग्राउंड वरले सिलेक्टेड पॉइंट आहेत ज्याला आपण स्टेशन म्हणतोय, आणि स्मॉल ए आणि स्मॉल बी हे काय आहेत, तर आपण रे ड्रॉ करून जे काय शीट वरती आपण जे मार्क केलेले पॉइंट आहेत ते काय आहेत, स्मॉल ए बी. आता ए बी ही लेंथ आपण ग्राउंड वरची टेपनं मेजर करून ती रे ड्रॉ करून ज्या वेळेला आपण ड्रॉइंग शीट वरती दाखवतोय त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, ए बी. ए बी ही काय आहे,
तर पेपरवरली पॉइंट आहेत. नाउ द टेबल इज टर्नड टिल द लाईन ऑफ साइट बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट ए. सपोज बी या ठिकाणी आपण प्लेन टेबल सेट केलेलं आहे. आता बी या ठिकाणी प्लेन टेबल सेट केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, ओरिएंटेशन करायचं आहे. सो ओरिएंटेशन करत असताना आपण ए या ठिकाणाहून, ए या सर्व्हिस स्टेशनवरून आपण ए बी जी लाईन ड्रॉ केलेली आहे, ती जी काय ए बी लाईन आहे ती या बी स्टेशनवरून आपल्याला परत बॅक साईड करायची, म्हणजे परत बघायची. आता बी या स्टेशनवरून जर ए बी लाईन ए या ठिकाणचा रेंजिंग रॉड जर आपल्याला दिसत असेल, बी या ठिकाणाहून बघून ए या ठिकाणचा जो काही रेंजिंग रॉड आहे तो जर आपल्याला दिसला आणि तो जर त्या अलीडेडच्या लाईनमध्ये असेल, तर ते जे काही सर्व्हिस स्टेशन आहे ते प्रॉपरली ओरिएंट आहे, हे लक्षात घ्यायचं. ते जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्लेन टेबल बी या ठिकाणाहून आपल्याला काय करावं लागेल, टर्न करावं लागेल. म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आपल्याला तो प्लेन टेबल मूव्ह करावा लागेल. या मेथडमध्ये आपण बॅक साईड करतोय. म्हणजेच काय, बी या स्टेशनवरून ए या स्टेशनचा जो काय रेंजिंग रॉड आहे तो परत आपण बॅक साईड करतोय. जसं आपण ऑटो लेवलला किंवा डम्पी लेवलला ए या ठिकाणाहून इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेला बी या ठिकाणी शिफ्ट करतोय. सो बी या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर परत ए या ठिकाणचा जो काही रेंजिंग रॉड आहे किंवा लेवलिंग स्टाफ आहे तो आपल्याला पहिल्यांदा ऑब्झर्व करावा लागतो आणि त्यावरचं रीडिंग आपल्याला चेंज पॉइंटच्या ठिकाणी आपण मार्क करतोय. त्या पद्धतीचीच मेथड आहे. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणलंय, ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग. नाउ यू विल अंडरस्टूड दिस मेथड when we are actually doing this method on site. सो ही जी मेथड आहे ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग, ही ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष ओरिएंटेशन करू ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिकलमध्ये, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. सो राईट नाउ यू ओनली कीप इन माइंड this orientation is carried out by looking at backside. Okay, now this method is better than previous one because it gives perfect orientation. आता ही जी मेथड आहे, ही मेथड जी आहे ती पहिल्या मेथडपेक्षा म्हणजे मॅग्नेटिक नीडल या मेथडपेक्षा बेस्ट आहे. कारण का, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोकल अट्रॅक्शन आपल्या कामाला अफेक्ट करू शकत नाही. कारण यामध्ये आपण मॅग्नेटिक निडलचा वापर केलेला नाही. यामध्ये फक्त आपण बॅक साइटिंग या मेथडचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे याला काय, ही मेथड जी आहे ती बेटर आहे किंवा चांगली आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज ओरिएंटेशन अँड व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ ओरिएंटेशन. नाउ the next part in the plane table topic is methods of plane table surveying. So we will discuss the methods of plane tabling or plane table surveying in the next lecture. So before that, we will review what we learned today. Today we are learning how to set the plane table. So there are three processes to set the plane table. First one is the leveling, second one is the centering, and third one is the orientation. So in leveling, we choose a convenient height by considering the height of smallest student or smallest person in a group. So that height is considered as around 1 meter. Now the legs are spread well apart and it will spread firmly into the ground. Now centering.
we discuss about the centering. Centering means whatever the selected ground point that should be transferred on the sheet, or whatever selected point on the sheet that should be selected, sorry, that should be transferred to the ground. So that process is known as centering. So we discuss today about the centering activity. So that is centering operation. And we, we discuss about the orientation. So orientation is very necessary in order to follow the principle of plane table survey. So we discuss in detail about the orientation. So there are two methods. First one is the magnetic needle, orientation by magnetic needle, and second one is the orientation by backsighting. So first method, we are using magnetic needle, or we are using the trough compass in which magnetic needle is pivoted. This method is inaccurate because it will affect local attraction. Then second one, we are doing the orientation by backsighting. So we will see what is the orientation, how to do the orientation during practical session. So today we are stop here.